नमो शारदा मूल चत्वारि वाचा गमो पंत आनंद या राघवाचा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रुतया देवदेवेश नारायणं जगत्पते त्वदीय नाम ध्यानेन कथा ऐसे शुभकथः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तुं नमामि। आपल्या मोगराळे गावचा तुकाराम महाराज बीजोत्सव आजची दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे माझे परमभाग्य समजतो। आपण गेली 39 वर्ष हा बीजोत्सव सप्ताह साजरा करत आलेलो आहोत। दिवसेंदिवस हा सप्ताह येवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी त्या पद्धतीने आपण गेले 39 वर्ष आपण हा सप्ताह चालू केलता। आता तो नावारूपाला येत चाललेला आहे। दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे सप्ताहामध्ये आणि सप्ताहामधील कार्यक्रम सुद्धा। या कार्यक्रमासाठी आपल्या गावातील अनेक ज्येष्ठ गुरुबंधू वारकरी गावातील ग्रामस्थ या सर्वांचा अमूल्य असा वेळ त्यांनी या धर्म कार्यामध्ये आपला अमूल्य वेळ सत्कारणी लावलेला आहे। त्यांच्यामुळे हा आपण बीजोत्सव साजरा करत आहोत। त्यांचं खूप मोठं योगदान आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे। त्यासाठी प्रथमतः कालच आपल्या काकांनी सांगितलं की राजाराम बापू असतील, काका असतील, भगवान साहेब वैकुंठवासी भगवान साहेब असतील, आदरणीय तात्या असतील। आज तात्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित नाहीत, पण त्यांची उणीव ही खरंच या सप्ताहासाठी त्यांची उणीव आज भासत आहे। अनेक मान्यवर आहेत की ज्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केलेला आहे। परमार्थाची वाट की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पुढे गमता कोठे काही। म्हणजे आज गेले 39 वर्षापासून त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवून दिलेला आहे आणि तो मार्ग आपण अविरतपणे अखंडपणे आपण तो पुढे चालवत आहोत। हे आपलं परम भाग्य आहे आणि ज्येष्ठ गुरुबंधूंचं ज्येष्ठ लोकांचं आपल्याला हे मार्गदर्शन लाभलेलं आहे। साधू संतांनी हा मार्ग दाखवलेला आहे, तोच आपण पुढे अविरतपणे चालवत आहोत। आणि आजची दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला। पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून मी या ठिकाणी आपल्या समोर बसण्यायोग्य आहे। या नारदाच्या गादीवरती बसण्यासाठी मला समर्थांच्या कृपेने मी आज आपल्या समोर उपस्थित आहे। समर्थ गुरुदेव दादा, गुरुदेव अण्णा यांच्या कृपाशीर्वादाने आपण या ठिकाणी मी आज आपल्या समोर बसलेलो आहे। आई वडिलांची पुण्याई, आजोबांची पुण्याई आणि ज्येष्ठ गुरुबंधू आपले गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ सर्वांचा मी खूप खूप ऋणी आहे की तुम्ही तुमच्या या मार्गदर्शनामुळे संगतीमुळे आज आपल्या समोर बसलेलो आहे। सेवेकरता निवडलेले माऊलींची ओवी आहे, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ चिंतन सहजे शाखा पल्लव संतोषते। माऊली सांगतात की म्हणून म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी कारण आहे की का आपण गुरुला शरण गेलं पाहिजे आणि कोणी गेलं पाहिजे। म्हणून जाणतेने गुरु भजिजे। माऊली सांगतात की जाणतेने म्हणजे शहाण्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, सद्गुरू करून घेतला पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे। कारण यावत जीवसृष्टीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचं, प्रत्येक जीवाचं एकच साध्य आहे की मला सुख पाहिजे। प्रत्येकाची तळमळ एकच आहे की मला सुखाची प्राप्ती पाहिजे। सुखासाठी आजपर्यंत धडपड करतोय। यासाठी कोणी जॉब करतोय, कोणी मजुरीने काम करतोय, कोणी प्रत्येक नाना
विविध मार्ग आहेत की त्या मार्गातून आपण सुखप्राप्तीचं इच्छा व्यक्त करतो. जीवाचं कार्य आहे सुखप्राप्ती. साधू संतांनी आपण आता बोललो की मार्ग जाऊन गेल्या आधी दयानिधी संत ते देण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. या कलियुगामध्ये सुखप्राप्तीचं साधन प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधनं सांगितलेली आहेत. योग याग विधी असेल, तपश्चर्याचा मार्ग असेल, चारित्र्य संपन्न मार्ग असेल, असे कित्येक मार्ग आपल्याला प्रत्येक युगामध्ये सांगितलेला आहे. पण एक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कलौ केशव कीर्तनात. तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त कुठं होऊ शकतो? कीर्तनाच्या नामसंकीर्तन साधन पैस होते जळतील पापे जन्मांतरी. की आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती या कीर्तनाच्या माध्यमातूनच होऊ शकते. म्हणजे या नामस्मरण कीर्तन केल्यानंतरच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आपण या ठिकाणी आज सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह करतोय. याच्यामध्ये आपल्या माध्यमातून आपल्या मुखातून आपल्याकडून नामस्मरण घडतंय. ही आपलं परम भाग्य आहे की नामस्मरण घडतंय. म्हणून हा 5 दिवसाचा आपण सप्ताह साजरा करतोय की या माध्यमातून आपल्याकडून नामस्मरण घडावं. नामस्मरण केल्यानंतर आपल्याला त्या भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग आपला सुखकर होईल. परंतु माऊली सांगतात की म्हणून जाण तेनी गुरुपतीचे. भगवंताची प्राप्ती सोपी आहे तेवढी अवघडही आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठ पूर्व पुण्य. साधन सुलभ आहे, गोमट आहे, पण त्यासाठी पूर्व पुण्य असावं लागतं. आपल्या हातून ते नामस्मरण घडलं पाहिजे. ते नामस्मरण घडायचं असेल, त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल. भगवंताची प्राप्ती म्हणजे काय की सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा. ह्या जगामध्ये या पृथ्वी तलावावरती सुखरूप अशी एकच वस्तू आहे, ते म्हणजे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा हा नित्य स्वरूप आहे. बाकी सर्व इतर गोष्टी अनित्य आहेत. त्या सगळ्यांचा नाश होणार आहे. परंतु सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. तो भगवंत राहतो कुठे? तिळा एवढे बांधोनी घर आता आहे विश्वंभर. हा देव आपल्या जवळच आहे. देव जवळ अंतरी भेटी नाही जन्मभरी. देवाची प्राप्ती आपल्या जवळच आहे, पण जन्मभरी भेटी नाही. जन्मभरी कोणाला भेटणार नाही? जो या सन्मार्गाकडे नाही, परमार्थामध्ये नाही, त्याला देवाची प्राप्ती होणारच नाही. पण ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे त्यानं काय केले पाहिजे? म्हणून जाणतेनी गुरुबजी. सद्गुरूंनाच का शरण जायला सांगितलेलं आहे की त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्या भगवंताला जे आवडतं ते आपण दिलं पाहिजे. जर आपल्याला पैशाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या पैशाला काय आवडतं? बाबा एखादा आता समजा आपण जॉब करतोय, जॉब केला तरच आपल्याला पैशाची प्राप्ती होणार आहे, तरच आपल्याला पगार भेटणार आहे, तरच आपल्याला बाकीच्या आपल्या सुख सुविधा तात्पुरत्या. या सुख याच्या माध्यमातून जे सुख भेटतंय हे अनित्य आहे, हे टिकणार नाही, क्षणिक आहे. हे सुख क्षणिक आहे, आता जास्त वेळ निरंतर टिकणार नाही. परंतु भगवान परमात्मा त्याचं जर आपल्याला प्राप्ती झाली तर ते नित्य स्वरूप आहे. ते चिरंतर टिकणारं असं सुख आहे. त्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला काहीतरी आवडतं ते आपण दिलं पाहिजे. म्हणजे आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की नाम तर आपण घेतोय, पण ते नाम आपण घेतोय ते त्याला आवडतंय असं नाही ना. त्याला जे आवडतं नाम ते आपण त्याला दिलं पाहिजे भगवंताला. मग ते नाम कोणाजवळ आहे? ते नाम कोणाच्या माध्यमातून भेटू शकतं? ते ज्ञान, त्या नामाचं ज्ञान कोणाच्या माध्यमातून भेटेल? की गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैशी. ते ज्ञानाची प्राप्ती आपल्याला सद्गुरूच्या माध्यमातून भेटू शकते. सद्गुरू वाचून नाम नाही. आता सद्गुरू शिवाय आपल्याला नामाची प्राप्तीच नाही. साधन साधिता कोटी गुणी. कितीतरी आपण साधन शोधली, आपण किती जरी मार्गाचा आपला अवलंबन केला तरी आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती नाही. केवळ आणि केवळ सद्गुरूच. कारण की गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देवत नाही तुझा, पाहतात राहिलो.
या त्रैलोक्यामध्ये सद्गुरु शिवाय दुसरं दैवतच नाही. कारण की गुरुविना देवच नाही तुझ्या, गुरु शिवाय दुसरा देवच नाही. कारण की सद्गुरूमुळेच आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होऊ शकते. त्या भगवंताला जे आवडतं नाम, ते नामाची प्राप्ती आपल्याला सद्गुरूंच्या माध्यमातूनच भेटू शकते. सद्गुरूंना शरण गेलो तर सद्गुरूशी शरण जाय त्याची ब्रह्मप्राप्ती होईल. इतरांना भगवंताची प्राप्ती होणार नाही, पण आपण सद्गुरूंना शरण गेलो तर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती नक्की आहे. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेट देव. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला आपोआप आहे. पण कधी? त्या चरणावरती आपण शुद्ध भाव ठेवला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध होईल. शुद्ध भाव म्हणजे कोणता? मगाशी आम्ही एक बोलेश महाराजांसोबत आम्ही चर्चा करत होतो. त्यावेळेस कोणता शुद्ध भाव म्हणजे आपण म्हणतो की त्या देवाला आवडणारी भक्ती वगैरे. पण शुद्ध भाव असा की आपण जिकडे पाहावे तिकडे हरी. आपली दृष्टी अशी झाली पाहिजे की खाली पाहे आता वगैरे जिकडे पाहावे तिकडे हरी. डोळे झाकून या पाहे पुढे गोपाळ उभा आहे. ही ज्यावेळेस आपली दृष्टी होईल त्यावेळेस आपला भाव शुद्ध होईल. सर्वागती राम. तर त्या भगवंताला जे आवडतं नाम ते आपल्याला सद्गुरूंच्या माध्यमातूनच भेटू शकतं. म्हणून सद्गुरूशी शरण जाय त्याची ब्रह्मप्राप्ती होईल. सद्गुरु वाचुनी नाम नाही आता साधन साधिता कोटी गुणी. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. आणि नामस्मरणासाठी आपण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. शरण गेल्यावरती काय होईल? शरण गेली आणि काय होते फळ? तुका म्हणे कुळ उद्धरिले. आपल्या कुळाचाही उद्धार होतो. आपला तर होतोच, पण आपल्या कुळाचा देखील उद्धार होतो याच्या माध्यमातून. कधी? आपण त्यांना शरण गेल्यानंतर. शरण गेलो, गुरुचरणी ठेविता भाव, त्यांच्या चरणावरती आपला अनन्य भाव आपला पूर्णपणे आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. त्यांना शरण गेल्यानंतर तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करेल. त्यावेळेसच आपल्यावरती तो भगवान परमात्मा कृपा करेल. कधी? त्यांना आपण शरण गेल्यावरती. त्याच अभंगामध्ये सांगितलं संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो. तर त्यांचा दास होण्यासाठी आपल्याला सर्व भावाने त्यांना शरण गेलं पाहिजे. सद्गुरूशी शरण गेल्यानंतर की आपल्याला काय मिळेल? की ते ज्ञानाची प्राप्ती होईल. कोणत्या ज्ञानाची? की जो भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे पण आपल्याला तो भेटत नाही. त्या भगवान परमात्म्याला शोधण्याचं, त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं जे ज्ञान आहे ते आपल्याला सद्गुरूंच्या माध्यमातून भेटू शकतं. सद्गुरूंमुळेच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. ज्ञान मिळाल्यानंतर काय होईल? एक दृष्टांत आपणासमोर सांगतो. शिष्य होते, त्यातील 3 शिष्य अतिशय विद्वान होते की त्यांचे भारतभर त्यांचे शास्त्र सभा वगैरे चालत होत्या. त्याच्यामध्ये शंकराचार्य असेच भ्रमण करत असताना, भारतभर फिरत असताना एका ठिकाणी एका गावात त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांना एका साधकाच्या घरी गेल्यावरती त्यांना तिथे त्याचं वय पण जास्त नव्हतं. त्यांना एक मुलगा दिसला. त्यावेळेस त्याचे आई वडील म्हणाले की तो मुलगा अतिशय मतिमंद होता. त्याला काही कळत नव्हतं. एखादा वेडा मुलगा कसा असतो, आपल्याला नको नको कसा वाटतो, तसं त्या आई वडिलांची अवस्था झाली होती की हा मुलगा आपल्या घरात आहे, एक पनवते असल्यासारखे आहे. मग त्या आई वडिलांनी त्या शंकराचार्यांना विनंती केली की महाराज तुम्ही त्या मुलाचा सांभाळ करा आणि त्याचा उद्धारही तुम्हीच करा. तुमच्याशिवाय याचा उद्धार कोणी करणार नाही. मग त्यावेळेस शंकराचार्यांनी त्या मुलाला सोबत घेऊन गेले, आपल्या आश्रमामध्ये घेऊन गेले. 3 विद्यार्थी विद्वान होते आणि हा 4था मतिमंद होता. यांची चर्चासत्र भरपूर वेळा चालत होती. ज्या वेळेस शंकराचार्य आपल्या विद्यार्थ्यांना पाठ शिकवत होते, शास्त्रपाठ ज्यावेळेस शिकवत होते त्यावेळेस 3 विद्यार्थी तिथे असायचे. ते विद्वान होते, त्यांना ते ज्ञान लगेचच त्यांना आत्मग्रहण करत होते. परंतु जो 4था होता तो मतिमंद होता. त्याला काही कळत नव्हतं. त्याचं काम काय होतं? फक्त आश्रमामधील सेवा करणे, झाडलोट करणे, पाणी भरणे, शंकराचार्यांना त्यांची सेवा करणे, त्यांना लागल ते देणं, एवढंच काम त्याचं होतं. फक्त एक सांग कामी
अशा पद्धतीने त्याचं वर्तवणूक त्या मठामध्ये होतं, आश्रमामध्ये. एक दिवस असा येतो की शास्त्रसभा भरल्यावरती शंकराचार्य त्यांना एक विशेष अशी अध्ययन शिकवणार होते, विशेषतः अध्ययन पाठ शिकवणार होते. त्यावेळेस ते समोर ते तिघच बसले होते. त्या तिघांनाही असं वाटत होतं की अरे हा मतिमंद आहे, याला कशासाठी शंकराचे एवढे जीव लावत असतील त्याच्यावरती. त्याचं नाव गिरी होतं. तीन विद्वानांच्या मनात असं निर्माण झालं, शास्त्राला पाठ शिकण्यासाठी आपण बसलोय, पण शंकराचार्य त्याचा धावा करत होते. अरे तो गिरी कुठे, गिरी का आला नाही अजून, तो कुठे, त्याला बोलून आला. त्या तीन विद्वान विद्यार्थ्यांना, शिष्यांना कुठेतरी मनात खंत वाटली, यार आपण एवढे विद्वान असून त्या मतिमंद मुलापाशी स्वामींचा का अडकला आहे, त्यांना त्यांचा का धावा करताय की आपण एवढे विद्वान आहोत, ते मतिमंद आहे, त्याच्यासाठी एवढी विशेष अशी शास्त्रसभा का थांबवत आहेत. त्यावेळेस ते तीन विद्वान शिष्य मंडळ आपण आपापसात कुजबूज लागले आणि तिघांनी मिळून त्यांना प्रश्न केला की स्वामी, तो दगड आहे त्याला कशासाठी तुम्ही बोलवत आहात, त्याला बोलवून काय फायदा आहे, तो काय शिकणार आहे का, काहीच त्याच्यामध्ये फायदा नाही ना त्याला शिकवून, असताना मतिमंदच आहे. तुम्ही एक काम करा, आम्ही हा दगड, शेजारचा दगड उचलून आणला त्या तीन विद्यार्थ्यांनी, दगड आणला आणि तिथं मांडला, ह्यालाच तुम्ही दगड, ह्यालाच तुमचा गिरी समजा आणि आता शिकवायला चालू करा. कोणाला, त्या दगडाला. दगड कोण, त्यांनी काय समजलं त्याला की हा दगड हा गिरी आहे असं समजा. पण स्वामींना एवढं वाईट वाटलं की हा शिष्य, हा मतिमंद मुलगा आहे गिरी, हा आपण एका आई वडिलांचा विश्वासाने आपण त्यांना इथं घेऊन आलेलो आहे, तो मतिमंद आहे पण तो शुद्ध भावाने त्यांची सेवा करतोय. का, तर त्याने ऐकलं होतं कोणताही वेळा माणूस असला तरी घरी यायचं कधी विसरत नाही, बरोबर. तर तो त्याच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं होतं की तुझा उद्धार फक्त हे स्वामीच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. तो मतिमंद विद्यार्थी त्यांच्यासोबत राहत होता, त्यांची सेवा करायचा. स्वामींचाही एक विश्वास आहे की हा मतिमंद मुलगा आहे, दगड, ह्या तिघांनी त्याला दगड संबोधले. स्वामींनी 1-2 मिनिटं ते शांत बसले, मनातून स्मरण करू लागले. तो गिरी गेला होता पाणी आणायला नदीच्या ठिकाणी, त्याला यायला वेळ होणार होता. पण स्वामींना एवढं वाईट वाटलं की त्याला दगड का म्हटला तुम्ही, तोही एक शिष्यच आहे ना. सद्गुरूसाठी प्रत्येक शिष्य हा शिष्यच असतो. संसारी तरुणी शिष्याशी तारीती, तोची मानी जेत गुरु आहे. आपण गुरु कोणाला म्हणायचं, इतर आजकाल कलियुगामध्ये भरपूर असे गुरु आहेत, ते गुरु नाहीत, एक स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांनी ती पदवी लावून घेतलेली आहे. पण गुरु यालाच म्हणा की जो संसारी तरुण शिष्याशी तारतो. जसं की आपले सर्वांचे देव, सर्वांचे आराध्य दैवत आपले समर्थ सद्गुरू शंकर महाराज असा अण्णा असतील, यांचे कित्येक असे अनुभव आहेत की स्वतःही तरुण इतरांशी तारलेला आहे, त्यांनी शिष्यांशी तारलेला आहे. दादांनी 1 वर्ष अगोदर आपलं मरण सांगितलं की आम्ही कधी जाणार आहे. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगी. या कलियुगामध्ये साधू थोर आहेत. दादांनी ज्या पद्धतीने 1 वर्ष अगोदर आपण जाणार ही तारीख जर सांगितली असेल तर ते एक थोर संत महात्मेच होते. त्याच पद्धतीने अण्णा देखील, काही लोकांना वाटत असेल की अण्णा आहेत, पण अण्णांचेही असे कित्येक अनुभव आहेत की ज्याला अनुभव आला तरी गुरुविना अनुभव नाही. गुरुशिवाय आपल्याला अनुभव प्राप्त होतो. गुरुविना अनुभव काही सकाळी, भावेविना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव काही सकाळी. सद्गुरूशिवाय अनुभव येत नाही. ज्याने सद्गुरू केला त्याला अनुभव निश्चितपणे येणार. त्याच पद्धतीने शंकराचार्यांना बी वाईट वाटलं की हे तिघ विद्वान विद्यार्थी आहे, त्यांना थोडं येतंय. शंकराचार्यांसमोर त्या तिघांनी त्यांना दगड संबोधलं. तो पाणी आणायला गेला होता. समर्थ स्वामींनी 2 मिनिटं शांत बसले, थोडं स्मरण केलं आणि गिरीला मोठ्या आवाजात हाक मारली, गिरी. ज्या वेळेस ती हाक त्या गिरीच्या कानावरती पडली
त्यावेळेस गिरी होता नदीच्या ठिकाणी, पाणी भरण्यासाठी गेला होता, पाणी आणण्यासाठी. त्याच्यासोबत ती घागर होती पाणी आणण्यासाठी. त्या गिरीने घागर तशीच सोडून दिली. तिथून जे स्तोत्र म्हणत आला, ते तोटक, जे शास्त्रामध्ये सर्वात कठीण मानली जातात, अशी ते तोटक वेदांत शास्त्रामध्ये त्यांना खूप अनन्य असं महत्व आहे. त्याच्या दुसरा असा कुठलाच अवघड श्लोक नाही. ते श्लोक तो गिरी म्हणत आला आणि श्लोक पूर्णपणे म्हणत आला आणि स्वामींच्या इथे येऊन उभा राहिला. म्हणजे त्या 3 विद्वान विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे पाहिलं, अरे हा तर तोटक, त्यांना सुद्धा येत नव्हती ती तोटक, तो गिरी बोलत होता. म्हणजे याच्यातून एक लक्षात येतं, त्यांची दृष्टी होता पूर्ण, करीती अपूर्ण अशी पूर्ण. जो अपूर्ण आहे त्याला पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या भगवान, त्या सद्गुरूंच्या मध्येच आहे. सद्गुरू विना देवच नाही दुसरा. देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या भगवान परमात्म्याला आपण शरण, त्या सद्गुरूंना आपण शरण गेलं पाहिजे. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती नाही. एकदा का आपण शरण गेलो तर आपली अवस्था काय होईल? नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. त्यांना शरण गेल्यानंतर आपली अवस्था या पद्धतीने होणार. देहीचा असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीचं विदेही भोगो दशा. मग आपल्याला भानही राहणार नाही की आपण आहे कोठे. कारण की ज्या ज्या गोष्टीला आपण पाहू ती गोष्ट आपल्याला, ती भगवान परमात्मा आपल्याला दिसतात. म्हणजे आपली दृष्टी अशा पद्धतीची होईल की जिकडे पाहावे तिकडे हरी. ही दृष्टी कधी होईल? त्यांना आपण सद्गुरूंना शरण गेल्यावरती. आणि त्यांना सदर शरण जाण्यासाठी आपल्यामध्ये 3 दुर्लभ गुण आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. दुर्लभम त्रयमेवेत, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कशासाठी? त्या देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर. मनुष्यत्व म्हणजे आपल्याला मनुष्य म्हणून जगलं पाहिजे. आपण जगतोय पण मनुष्य म्हणून नाही. त्याच्यामध्ये ती माणुसकी पाहिजे. भूतदया ठेवा मग काय होणे, प्रथम साधन हेचे असे. आपल्यामध्ये ते प्रथम आपल्यामध्ये ती योग्यता पाहिजे की आपण ती माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. तरच आपल्याला ते भेटणं म्हणजे दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार. शेवटीची पाळी एक मनुष्य जन्म. आपल्याला नरदेह दिलेला आहे. हा पाप पुण्य करून आपल्याला मिळालेला जन्म आहे. आणि या जन्मात येऊन दुःखच आहे. परंतु ते दुःख नष्ट करायचं असेल तर आपल्याला मनुष्यत्व हे प्राप्त करून घ्यावंच लागेल. आणि ते दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे आपल्याला त्या मोक्षाची इच्छा पाहिजे. जे मोक्ष आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला मोक्षाची इच्छा प्राप्ती होईल, मला मोक्ष पाहिजे, त्यावेळेस तो साधक त्या दैवानुग्रह हेतूतून त्या आपल्याला त्या देवाची प्राप्ती होऊ शकते. आणि तिसरं साधन सांगितलेलं आहे महापुरुष संश्रय. त्या साधू संतांची आपल्याला संगत पाहिजे, संगत मिळाली पाहिजे. अभंगामध्ये सांगितलेलं संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेटी करू लागली. संतांची भेट ही बहु अवघड आहे. हे कोणाला प्राप्त होतं? संतांची भेट कोणाला मिळते? की ज्यांच्या मागचं सरलंय. परी उपदिष्ट पूर्वपण्य. आपण त्याच्यासाठी सत्कार्य करणं गरजेचं आहे, सत्कर्म करणं गरजेचं. आपलं कर्म चांगलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला त्या साधू संतांची भेट होईल. तोपर्यंत आपल्याला ते भोगावेच लागतात. जोपर्यंत आपल्याला साधू संतांची भेट होत नाही. एकदा का साधू संतांची भेट झाली की जी अपूर्ण गोष्ट आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधू संत सांगतात की संतांवरती विश्वास ठेवा, कारण की त्यांच्याशिवाय काहीच प्राप्त होणार नाही. संतांविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. त्यांच्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत. याच्या माध्यमातून आपण सुखाची प्राप्ती करू, त्या भगवंताची प्राप्ती करू शकतोय. धर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होईल. अर्थ, आपल्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर पैसाही पाहिजे. पैशामुळेही आपल्याला सुखाची प्राप्ती होते, पण कोणत्या? क्षणिक सुखाची प्राप्ती होते. काम,
का म्हणजे आपल्यामध्ये असणारी विषयरूपी वासना असेल, कोणत्याही गोष्टीची इच्छा असणे. आता आपण समजतो मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, ह्या गोष्टी काम्य पदार्थांची आपल्याला इच्छा असते. ह्या ज्या 4 पुरुषार्थ आहेत त्याच्यामध्ये 3 पुरुषार्थ आहेत ते क्षणिक सुखाचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये अनित्य सुखाची प्राप्ती होऊ शकते. धर्म अर्थ काम आणि चौथा जे आहे पुरुषार्थ मोक्ष, हा पुरुषार्थ नसून परम पुरुषार्थ आहे. या तिघांच्या पेक्षाही नित्य स्वरूपाचा जर पुरुषार्थ कोणताही नित्य स्वरूपाचा जर काय असेल, जे कला निरंतर टिकणार कोणता असेल तर मोक्ष. धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष. त्या मोक्षाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर साधू संत सांगतात की मुखी नाम हाती मोक्ष. त्या नामाचं आपल्या मुखामधून नामस्मरण झालं पाहिजे. गुरुचे नाम घेता वाचे कैवल्य मुक्ती नाचे तेथे. म्हणजे आपल्याला गुरुने दिलेलं नामस्मरण जर आपण केलं तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती लांब नाही, आपल्याला ते लवकरात लवकर साध्य होऊ शकतं. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेट देव. गुरु हे साधन सांगितलेलं आहे, साध्य आपल्या भगवंताची प्राप्ती आहे. पण त्याच्यासाठी साधन म्हणजे सद्गुरू आहेत. सद्गुरू शिवाय आपल्याला पर्याय नाही. सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपल्याला सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून माऊली सांगतात की मनोनी जाणतेने गुरु बजिजे. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. का तर आपला उद्धार करण्यासाठी, आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण शरण गेलं पाहिजे. पण कोणी गेलं पाहिजे? ज्याला कळतं त्यांनी. जाणतेने गुरु बजिजे. त्याने काय होईल? त्याने कृतकार्य होईल, त्याने चांगलं कार्य होईल. कोणतं चांगलं कार्य होईल? की जसं माऊलींनी या ओवीमध्ये दृष्टांत दिलाय की जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती. आता हे आपल्याला झाड दिसत आहेत, ह्या झाडांच्या मुळामध्ये पाणी घातलं तर ही झाडं प्रफुल्लित राहणार आहेत, तरच ही झाडं टवटवीत दिसणार आहेत आपल्याला. त्याच पद्धतीने आपण सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जे साधन आहे, नामरूपी साधन, ते आपल्याला समर्थांकडून भेटू शकतं, सद्गुरूंकडून भेटू शकतं. आणि ते साधन जर आपण घेतलं, जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती, ते नामस्मरण भेटल्यानंतरही आपल्या जीवनात असाच अमूलाग्र बदल होईल की आपलंही जीवन प्रफुल्लित होईल, आपलंही जीवन सुखमय होईल. आपल्यालाही त्या सुखाची प्राप्ती होईल, त्या भगवंताची प्राप्ती होईल. सुख वाटे ह्याची ठाई बहुपायी संताच्या. त्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ते संतांजवळच आहे. कारण त्या सुखापर्यंत पोहोचण्यासाठी जो साधन आहे, जे नामरूपी साधन आहे, ते आपल्याला सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं. म्हणून या ठिकाणी आपणासमोर ओवी घेतली की आपण काय केलं पाहिजे, की सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. असो, आज दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा ही माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली. झालेली प्रवचन रूपी सेवा ही मी माझ्या समर्थ सद्गुरू गुरुदेव दादांच्या, गुरुदेव अण्णांच्या, आमच्या अण्णांच्या, आपल्या सर्वांचे परिचित गुरुजी यांच्या चरणावरती समर्पित करतो. आई वडिलांच्या चरणावरती समर्पित करतो. ज्येष्ठ गुरुबंध असतील ज्यांनी मला या ठिकाणी उभं काही केलं, म्हणजे उभं करण्यासाठी कारणीभूत आहेत, असे आपले वैकुंठवासी भगवान साहेब आहेत, आदरणीय तात्या आहेत, की या दोघांनी मिळून यांची एक इच्छा होती की आपल्या गावातून एक तरुण कीर्तनकार व्हावा, प्रवचनकार व्हावा. आपण कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, एक जे समर्थ आपल्याला जी बुद्धी देतील ते आपण या ठिकाणी येऊन बोलतोय. कारण की चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोण बोलवितो हरिविन, साळुंकी म्हणजे बोलत असे माने, शिकविता धनी वेगळाची. या ठिकाणी बसून बोलण्याचं योग्य पात्रता आपली नाही, पण या ठिकाणी बसल्यानंतर आपल्या मुखातून वधवून घेणारे ते समर्थ आहे. ज्यांनी मार्गदर्शन दिलं, तात्या असतील, आपले साहेब असतील, असे भरपूर आपल्यामधील विद्वान मंडळी आपल्यामधून आता या ठिकाणी नाहीत. तात्याही आहेत पण मुंबईमध्ये आहेत, प्रकृती स्थिर नसल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित नाहीत. परंतु त्यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी आपल्याला मिळत असतं. त्या दिवशी आम्ही भेटायला गेलतो तात्यांना, पण तात्यांची इच्छा, स्वतःची प्रकृती एवढी स्थिर नाही तरी त्यांच्या मनामध्ये एकच भावना आहे की बिजोचा कार्यक्रम नीट करा. कुठपर्यंत आली तयारी? स्वतःची एवढी प्रकृती स्थिर नाही, प्रकृती आपली एवढी त्यांना
बोलता येत नव्हतं किंवा काय असे प्रकृती एकदम आता स्थिर आहे, पण त्यावेळेस नव्हती. तरी त्यांच्या मनात इच्छा होती की भिजतचा कार्यक्रम व्यवस्थित नीट करा, तुम्ही अभ्यास करा. त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त इतरांचं कल्याण व्हावं. गावचा कार्यक्रम आहे, गावाची बीज आहे, अखंडपणे चालत आलेले आहे, इथून पुढे हे अखंडपणे चालत राहीलच. पण याच्यासाठी या थोर व्यक्तींचं, ज्येष्ठ गुरुबंधूंचं योगदान आहे, आपल्या सर्वांचं योगदान या ठिकाणी लाभत आहे. आणि आपल्या सर्वांच्या चरणावरती झालेली प्रवचन रूपी सेवा समर्पित करतो. त्यासाठी उपस्थित असणारे सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ असतील, बोलेश महाराज असतील, विठ्ठल महाराज, तसेच प्रकाश महाराज, तुमचे आदरणीय अण्णाही असतील, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, शांतपणे सेवा ऐकून घेतली, त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या चरणांवरती तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी मला मिळत राहू, माझ्यावरती कृपा दृष्टी असू द्या आपली सर्वांची, आणि असंच सत्कार्य माझ्या हातून घडत राहू अशी मी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा संत तुकोबारायांच्या चरणी, समर्थांच्या चरणी, तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या चरणी मी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम करतो. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु भाऊसाहेब महाराज की जय, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री शंकर महाराज की जय, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पांडुरंग महाराज की जय, सद्गुरु राजाराम महाराज की जय. आता विश्वात्मके नेमे भाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मजदावे कसायला नाही, लेकरांची व्यंकटी सांडो, तया सकर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्री जीवांचे गिरितांचे तिमिर धावो, विश्वधर्म सूर्य पावो, दोजे वांचिल तो गेलाहो, वर्षात सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांड्यावी, अनवर्त भूमंडळी भेट तोच कलापतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, मूर्तीचे अर्णव अभिभूषांचे, चंद्रमेजे आलांचन मातंडयता पैन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई दिव्यलोकी, विजयानि पुरुषे अखंडितो आणि ग्रंथ विजय विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजय होवादी, एतमे विश्वेश्वरावो आहो यान बसावो, हे वरे ज्ञानदेवो सिद्ध्या